नमस्कार, मी रामदास नवले रिप्रेझेंटिंग एसडीएस मॅनेजमेंट सर्व्हिसेस. मी आपलं याच्यामध्ये स्वागत करतो. नेक्स्ट मॅडम. नेक्स्ट. हा, कॉस्ट ऑफ क्वालिटी. इफ somebody says that you will save 20% amount of your sales, what will be your reaction? Is it true? Yes. It is a cost of quality and it is a waste. मागे घ्या मॅडम, मागे. ही जी आहे ही कॉस्ट ऑफ क्वालिटी आणि वेस्ट आहे. ही कॉस्ट ऑफ क्वालिटी आपण मोजू शकतो, ती आपल्याला समजू शकते आणि त्याची कॉस्ट आपण काढू शकतो. एक कंपनीमध्ये होणारं वेस्ट आहे. पुढे काय मॅडम? नेक्स्ट. त्या व्यतिरिक्त हिडन फॅक्टरी नावाचं अजून एक वेस्टेज आहे, ते कॉस्ट ऑफ क्वालिटीपेक्षा जास्त असतं. याचं आपण बऱ्याच प्रमाणात हे मोजू शकतो, ते आपल्याला समजू शकतं आणि याची आपण कॉस्ट काढू शकतो. परंतु हे संपूर्ण प्रमाणात आपल्याला समजून येत नाही. फॉर एक्झाम्पल, लॉस ऑफ कस्टमर्स अँड लॉस ऑफ सेल्स याचा आपल्याला कधी गणित मांडता येत नाही, पूर्ण आपल्याला समजून नाही, परंतु झालेले असतात, ग्रोथ झालेली असते नसते, की आपल्याला मोजता येत नाही असते. नेक्स्ट मॅडम. हा जो आईसबर्ग आहे हा टोटल वेस्टेजचा आईसबर्ग आहे. एखाद्या कंपनीमध्ये होणारे टोटल वेस्टेज आहे. वरचा जो भाग आहे तो कॉस्ट ऑफ क्वालिटी आहे आणि खालचा भाग आहे तो हिडन फॅक्टरी आहे. आता कॉस्ट ऑफ क्वालिटी मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे 20% आहे, तर आपण विचार करतो की हिडन फॅक्टरी किती असेल. आणि हा टोटल जो कॉस्ट आहे, हा आईसबर्ग म्हणजे टोटल कॉस्ट आहे, म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये एवढं वेस्टेज हमेशा होत असतं. नेक्स्ट मॅडम. These wastages are rejection, reverse scrap, material inventory, unnecessary movements, unnecessary transportation, incompetent procedures, equipment performance, and waiting time. Next, madam. हे जे वेस्टेज आहे, वेस्टेज आपण पूर्णतः नाहीसं करायला पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात आपण ते नाहीसं करायला पाहिजे. आपण एखाद्या कंपनीमध्ये सुरू करतो तेव्हा ट्रॅडिशनल अप्रोच सुरू करतो. ट्रॅडिशनल अप्रोच मध्ये काय असतं की ह्या इनबिल्ट कॉस्ट ऑफ क्वालिटी आणि हिडन फॅक्टरी खूपशा प्रमाणात असतात. त्याच्याऐवजी आपण आपल्या कंपनीमध्ये जिथे काम करतो त्या कंपनीचं कॉम्पिटिटिव्हनेस वाढावा म्हणून एखादा जर ऑपरेशन एक्सलन्स सारखा एखादा अप्रोच यूज केला किंवा टूल्स अँड टेक्निक यूज केले, तर त्याचा आपला प्रचंड प्रमाणात फायदा होतो आणि आपली ही जी रिजेक्शन आहे किंवा हे जे आपले वेस्टेज आहे हे खूप प्रमाणात कमी होतं. आणि इंटरनल फॅक्टरी म्हणजे आपला हार्ट ऑफ अ बिझनेस आहे. बहुतशा सगळ्या वर्ल्ड वाईड ज्या जागतिक कंपन्या आहेत त्या आपल्या इनसाइड फॅक्टरीमध्ये बऱ्याचशा प्रमाणात लक्ष देतात आणि त्याच्यामध्ये खूपशे प्रमाणात इम्प्रूव्ह घडून आणतात, म्हणजे जे वेस्टेज जास्तीत जास्त प्रमाणात कमी करतात. नेक्स्ट मॅडम. त्याचे बेनिफिट्स काय होतं? आपण एखादा असा प्रोग्राम जर वापरला तर बेनिफिट असे होतात की रिडक्शन इन ओव्हरऑल कॉस्ट. आपल्या कॉस्टमध्ये प्रचंड प्रमाणात फरक पडतो. मोर बिझनेस म्हणजे आपला सेल्स हा त्या प्रमाणात खूप प्रमाणात वाढतो, कारण आपली क्वालिटी वाढलेली असते, प्रोडक्शन रेट वाढलेला असतो. मोर पीस ऑफ माइंड फॉर द एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर. मोर सर्टन्टी अँड ग्रीप ऑन द बिझनेस. मोर सर्टन्टी ऑफ क्वालिटी, क्वांटिटी अँड डिलिव्हरी टाइम. नेक्स्ट प्लीज. व्हॉट डू वी डू? तर आम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करतो. पहिली गोष्ट म्हणजे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन मध्ये ऑपरेशन एक्सलन्स मॉडेल, लीन मॅनेजमेंट, प्रोसेस इम्प्रुव्हमेंट, क्वालिटी इश्यूज, कॉस्ट ऑफ रिडक्शन 5 years. हे मॅन्युफॅक्चरिंग असो किंवा सर्व्हिस इंडस्ट्री असो. दुसरी गोष्ट आहे ट्रेनिंग. ट्रेनिंग मध्ये लीन मॅनेजमेंट, 6 सिग्मा ऑफ कन्सेप्ट, प्री इन्व्हेंटरी, ERP सॉफ्टवेअर, हे आमची 1 तासाची ऑनलाईन प्रोग्राम आहे. आणि हा ऑपरेशन एक्सलन्स मॉडेल आहे तो इन प्रोसेस आहे, तो 1 दिवसाचा आमचा प्रोग्राम आहे. नेक्स्ट मॅडम. प्लीज डू कॉन्टॅक्ट अस रामदास नवले ॲट एसडीएस मॅनेजमेंट सर्व्हिसेस. माझा ईमेल ॲड्रेस आहे navle.rh यानी की NAVLERH@gmail.com. मोबाईल नंबर आहे 9220628316. थँक यू व्हेरी मच.